हॅलो फ्रेंड्स, गुड न्यूज आहे तुमच्यासाठी की आता स्वरा झालेला आहे 9 आणि मी जाणार आहे सासरी राहायला. कारण कसं आहे, आपण माहेरी राहिलो भरपूर दिवस, आता सासू सासऱ्यांची सेवा करूया आणि तिथंच जाऊया. आता मी हा प्रस्ताव गणेशजीकडे मांडलेला आहे आणि आता बघूया. कारण माझ्याकडून असं त्यांना वाटत होतं की मी स्वरा आणि माझं एकच कारण होतं सासरी न जाण्याचं, कारण स्वराचा RTIला नंबर लागलेला होता आणि त्याच्यामुळे मला माहेर सोडता आलं नाही. बट आता तिचा नंबर लागलेला आहे आणि ती सुद्धा जाणार आहे, तर आता मला टेन्शन नाही. कारण स्वराजला आपण तिथं पण शाळेत घालू शकतो. त्याच्यामुळे मी निर्णय घेतलेला आहे सासरी जाण्याचा. हा निर्णय कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि गणेशजीची रिॲक्शन नक्कीच बघा. गणेशजीला हे ऐकल्यानंतर धक्काच बसला की मी हा निर्णय घेतला कसा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. गणेशजी, माया चहा पेले तुम्ही आहे ना? साय मी माझ्यासाठी ठेवली होती दुधाची काढून. तिथं नाही, याच्यातच ठेवली होती मी. जा तिकडे आहे दुसरे कपास घेऊन. तुम्ही माई मग तुला गायता नाही आला का आतापर्यंत? माणसं काय काय तुम्ही माईच्याच खाता की बोके आहे? बोके सिद्धीन की नाही. कमी कर रे बाळा आवाज. अब लौट चले. पाठवलं का माझ्या? पाठवतो. बरं मी काय म्हणतो, चला मित्रांनो, मला आता तुम्ही सांगा की हे योग्य आहे की नाही. बरोबर? तर आता गणेशजी, मी काय म्हणतो, मस्त आपल्या घराचं काम करा. कारण ज्याचं आता आपण मस्तपैकी सासरवाडीला जाऊ राहिले. तुम्हाला वाटत नाही काय तुमच्या बायकोनं तुमच्या आई बापांची सेवा केली पाहिजे? पण तुझ्या जायला मन करते काय? काय करतो, सेवा केली पाहिजे म्हणजे तुम्हाला काय रात्री काय म्हटलं मी? हो ना, तर मग जाऊ म्हटलं ना आपण. हे बघा, आतापर्यंत आम्ही सासरवाडीला मी का जात नव्हती, कारण स्वराचा इथं RTIला नंबर लागलेला होता. बरोबर? त्याच्यामुळे तिचं शिक्षण 8वी 10वी पर्यंत फ्री होतं, म्हणून मी शाळा म्हणजे गाव सोडण्याचा निश्चय नव्हता घेतला. पण आता कसं स्वरा मस्तपैकी नवोदय विद्यालयाला जाणार आहे आणि स्वराजचं काय आपण अजूनही एवढं काय पूर्ण फी वगैरे भरलेली नाही आहे म्हणजे आपण त्याचं नाव काढू बी शकतो. हा, मस्त तिथल्या घराचं काम करा. हा, हो हो म्हणते तन बस. आणि तिथं गेल्यावर वाईट संकेत का लागले मित्रही सोबत धांगळ धिंगाळ करणं, तर मी डबल आकोटले वापस आणीन तुम्हाला. कोणच नाही आता तिथं, खाली सगळ्याचे लग्न झाले. बस तिथं गेल्यावर मस्ती का केलंय, तर तुम्ही आहे मी आहे. मग काय म्हणणं आहे, ऐका तर, आपण नाश्ता सेंटर लावू. बरोबर? आता इथं नाश्ता सेंटर लावता लावता तिच्या घराचं काम करू. माझा असा विचार आहे की इथं नाश्ता सेंटर लावायचा. यावर्षी म्हणजे स्वराजची शाळा पण इथं होऊन जाते आणि तोपर्यंत तिथल्या घराचं काम करायचं. म्हणजे तिथल्या घराला काय काय करावं लागतं? दारं म्हणजे समोरचाही दरवाजा लावा लागते. तर तिथं दारं लावायची आहे, संडास बाथरूमला दरवाजे लावायचे आहे. थोडंसं काम करू. गरमी किती होईल पण त्या टिनाच्या घरात. हा, तर मग जेवढं काम होईल तेवढं करून घेऊ. मग असा विचार आहे. हा, पटपट करा काळजी न कामं आणि मग आम्ही तिथं राहिले जाऊ. बरं नाही काय? आता लय दिवस झालं माहेरी. मला वाटते असं मस्त सासरी राहायला जाव, सासरहून मग माहेरी येत जाव. मग मला बी माहेर पण भेटत जाईल गणेशजी. हा, मग मी बी तुम्हाला तिथं भांडणं झाले की लो चली मैं अपने माहेर को. मग तर तुम्ही तर ते मस्ती येत जासान. जसं मी तुम्हाला म्हणतो माहेर घर आहे, तसे तुम्ही म्हणत जासा ये मेरा घर आहे काली आहे ना. हा, पा तुम्हाला तर इतनी खुशी होईल. मग विचारतच काम नाही. बरोबर खुशी होते तुम्हाला, माहिती आहे मला. आहे ना मित्रांनो, तुम्ही सांगा. मला पण वाटते मस्त आपल्या आता सासरी राहायला जा. कारण तुमच्या सर्वांची पण इच्छा आहे की सासू सासरी तिथे एकटे आहे. आता कसं माझी जबाबदारी होती स्वरा. आता स्वरा काय 10वी 12वी पर्यंत पण तिकडेच राहते आणि मुलींचं तसंही शिक्षण झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर पण कॉलेज त्याच्यासाठी ते बाहेरगावीच राहतात.
म्हणजे कारण आमच्या गावात की एवढे कॉलेज वगैरे नाही आहेत. तर मग स्वरा कशी आता बाहेरचीच होणार आहे बाबा, ती कुठं घरची राहणार आहे, सुट्ट्यात येत जाणार. तर माझा विचार आहे मस्त आता कारंजाचं घर रिपेअरिंग करून घ्यायचं, जेवढं दरवाजे वगैरे आहे ते ओके करून घ्यायचे आणि मग आपलं इथचं नाश्ता सेंटर तिथं लावायचं. मग तिथं मस्त आईबाबा पण सोबत राहतात, त्यांची पण सेवा करायचा चान्स भेटते. पण हा माणूस तिथे गेल्यावर बिघडला नाही पाहिजे म्हणून मन कसं असं मागं पुढे करून आलं गण्याची. तुम्हाला काय वाटते? हा बिघडले काय तिथं काय बंदूक घेऊन तयार राहते का लोक? नाही मग ते धंदे मित्रही सांगत जाऊ दे, पार्ट्याच करू दे. कोणी रिकामा नाही आहे, सगळ्याची लग्न झाले, सगळ्याची लेकरं झाली, आता कोणी रिकामा नाही. नाही तर मग तिथे गेल्यावर माणसाने व्हिडिओज बंद कर, सगळ्यांना समजतं, सगळं चॅनलच बंद कर. हा आपल्याला आपल्या नाश्ता सेंटरवर टाईम नाही भेटत. दाखव रे मोबाईल, चाल. तर असा विचार आहे माझा. तुम्ही मला सांगा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कसा वाटला माझा विचार. आता मस्त आपण सासरी जाऊ, सासरचं घर ओके करू. किती दिवस माहेरी राहणार आहे बापा. आता चलो अब लौट चले ओ अब लौट चले, घर की दहलीज बुलाती है, अपनों की बहुत याद आती है. बस चला चला मग सांगा तुमचा विचार काय आहे. तर आपण आता मस्तपैकी कारंजाला जाऊ राहायला आणि सासू सासऱ्यांची करू सेवा. फक्त गणेशजी बिघडायला नको म्हणजे झालं, जिंकलं मी. ओके चलो बाय. आणि गणेशजीनं जर त्रास दिला तर आहे ना आपलं घर वापस यायले. ओके चलो बाय बाय.